आज या सिद्धी मतदारसंघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात पत्रकार पंडितजी म्हणतात शिवरवाले यांचा त्या कार्यक्रमाची सुरुवात त्याच्यापासून सुरू होते. 12 ते 16 तारखेपर्यंत चालणारी घटना आहे. त्या अधिकारी त्याचं बरोबर दुपारी 15 रोज दुपारी 1 ते 4 अधिकारी या कोरोनाला अतिशय जगभरामध्ये मंडळी आपले पूज्य पंडित महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि या ठिकाणच्या या महापुरुषाचा किमान 6-7 लाख लोकांनी राहिली अशी माहिती आपल्या सर्वांना. आणि त्यामुळे मला वाटतं त्याच्या या 4 दिवसाच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी अपेक्षित आहे. त्या जनसेवा फाउंडेशन मुलीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारण 3 आपण हे मंडप या ठिकाणी केलेले आहे. मोठ्या मंडपावर बसलेला तो 65,000 एका बसतील अशा क्षमता आहे. आणि दोन्ही बाजूची जी आणखी जी मानव बाजू आहे तर 35,000 भाविक बसतील अशी क्षमता आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी 1 लाख 1.5 लाख भाविक जास्त भाविकांची अपेक्षित आहे. आणि समारोपाला म्हणत 6-7 लाख येतील अशा त्यासाठी आपले सन्माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16 तारखेच्या समारोप कार्यक्रमाने याचं मान्य केलेलं आहे. त्या उत्सवामध्ये आपण 100 महिला बचत स्टॉल दिलेले आहे. आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था प्रकारच्या स्टॉलच्या निमित्तानं आपल्याला त्यांनी भाविकांनी शोधली. अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, प्रकट केलेल्या वस्तू आहेत. त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी पार्किंगची उपलब्ध सोय आहे. म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे 25-25 एकराचं पार्किंग आहे. बाकीच्या अन्य पार्किंग उपलब्ध आहे. तेवढ्या मोठ्या सोयीचा कार्यक्रम करताना मुंबई ते पुढे उभे राहतील. त्या कार्यक्रमासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून तयारी करण्यात आली. मला आनंद व्यक्त आहे की अनेक स्वयंसेवक जवळजवळ 20,000च्या वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी या ठिकाणी काम करत आहेत. आणि एकच भावना आहे की हे महाशिवपुराण कथा आहे की यशस्वी व्हावी, येणाऱ्या भाविकांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी, लोकांना पुढे गैरसोय राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली की आपण जेवढे 37,000ची मर्यादा आपण ठेवू त्या ठिकाणी ते या सगळ्या व्यवस्थेला मदत करतायत. म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या महाशिवपुराण कथामध्ये झाल्या मग स्पर्धा करत नाही, परंतु
मोठ्या प्रमाणात यावर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीला उच्चांक होईल अशी या निमित्ताने आम्हाला आशा आहे. आज महाराजांचं स्मरण होईल. याची 4 वाजल्यापासून निवडणूक आहे. महाबळेश्वर मार्गे त्या सगळ्या माध्यमांना आपली विनंती आहे की आपल्या माध्यमातून अधिकारी त्या महाशिवरात्र प्रचार होईल. अधिकाधिक लोकांना तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल या दृष्टीने आपणही आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्या सगळ्यांना. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. येणाऱ्या भाविकांना देखील तुम्ही काय आवाहन करशाल आणि इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत शिर्डी असतील किंवा राहतो तालुक्यातले यांना देखील काय आव्हान तुमचं राहील? ते आता जेवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता जेवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येतील आपण प्रयत्न केलेला आहे. काही उन्हावर राहिला तर मला वाटतं हा शेवटी धार्मिक सोहळा आहे. त्यातून त्यांनी मला सांभाळून घेतलं पाहिजे. आता या भाविकांना मला वाटतं आपण कंट्रोल रूम उभं केलेलं आहे. कंट्रोल रूमला जर त्यांनी कळवलं की अडचणी आहेत काही झाल्यात काही प्रकार काही घडत असतील तर ते सेंट्रल कंट्रोल रूमला जर त्यांनी संपर्क केला ताबडतोब आणि त्याची कार्यवाही करू. या निमित्तानं मला तर सांगितलं गेलं बऱ्याच लोकांनी की आजूबाजूची जी गावं आहेत सिंदखेडा आहे वडगाव किंवा गावगाव शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहुणे मंडळी लोकांची घरी थांबलेली असतात. येणाऱ्या भाविकांनाही चांगल्या प्रकारे सोय होईल. व्यावसायिकांनाही विनंती त्याने सुद्धा या उपक्रमात आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारे त्यांनाही माझी विनंती आहे. रोडवरती मुख्य मार्गावरती हा कार्यक्रम होतोय. वाहतुकीचं नेमकं कसं नियोजन असेल?